नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, टी-ई-टीचा निकाल कधी लागणार या संदर्भात बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता. अखेर हा टी-ई-टीचा निकाल याच महिन्यामध्ये 17 जानेवारीपूर्वी लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्याला या ठिकाणी या बातमीच्या आधारे पाहायला मिळतंय. यामध्ये जर पाहिलं तर स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे की नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा टी-ई-टीचा निकाल 16 जानेवारीपूर्वीच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांच्या हरकती आलेल्या होत्या आणि त्या हरकतींवरती विचार करून त्यांनी ही उत्तरसूची आपल्याला जाहीर करण्यामागे त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की नक्की काय काय प्रश्न त्या ठिकाणी चुकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय बदल करता येईल या संदर्भातलं वक्तव्य देखील केलेलं होतं. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, ज्याची बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे. या ठिकाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या टी-ई-टीचा निकाल पुढील 8 दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन आहे. उत्तरसूचीवर प्राप्त 5000 हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेचा निकाल म्हणजे जवळपास 5000 हरकती आल्या होत्या. एवढे आपण जर पाहिलं तर जे प्रश्न चुकलेले होते त्यावरती या हरकतींचा विचार केला होता आणि ही अंतिम उत्तरसूचीसह तुमचा निकाल तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळेल असं वाटतंय. तर या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुढील टी-ई-टी जून अखेर घेण्याचे नियोजन आहे. ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात. म्हणजे ज्या शिक्षकांना आता गव्हर्नमेंटने आपण जर पाहिलं तर 1 ते 8साठी कंपल्सरी टी-ई-टी किंवा सी-ई-टी केलेली आहे, ते सुद्धा दिलेलं आहे. आता एक आणि थोडासा वादाचा एक विषय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 2025ची जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये यांनी म्हटलं आहे पहा इथे पहिल्याच याच्यामध्ये राज्यातील जिल्हा परिषदांसह महानगरपालिका, नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळांमधील 9000 शिक्षकांची भरती होणार आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता आता अंतिम झाली आहे. त्यात पदसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेली पदे व मे 2026पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या भरतीत आता टी-ई-टी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही सहभागी होता येणार आहे. म्हणजे ही जी टी-ई-टी दिलेली आहे त्या टी-ई-टीमध्ये जे शिक्षक सहभागी होतील त्यांचीसुद्धा अशी मागणी आहे की आम्ही आता टी-ई-टी पास झालो आहे, आम्हाला देखील त्या ठिकाणी आमचे जे स्कोअर आहे, आमचं जे मार्क्स आहे ते भरण्याची संधी द्यावी. आता ही मुदतवाढ होत राहणार की काय, असं देखील प्रश्नचिन्ह बऱ्याचदा निर्माण झालेलं आहे. कारण की अशा मागण्या बऱ्याचदा होतात. बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी मागणी आहे बऱ्याच अभियोजकधारकांचं मत असं आहे की खूप चुकीची मागणी आहे. कारण की आम्ही ऑलरेडी आधी पास झालो आहे, आता हे पास नवीन होणारे त्यांना का संधी द्यायची. तर तोच मोठा प्रश्न खरं तर असणार आहे की नक्की संधी मिळणार आहे की नाही. तुमचं मत काय आहे, खरंच यांना संधी मिळावी की नाही या संदर्भातलं या ठिकाणी विवेचन नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून करू शकता. सहभागी होता येणार आहे. दरम्यान परीक्षा परिषदेचे प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीवर 5000 आक्षेप तथा हरकती नोंदवल्या होत्या, त्याचा निपटारा करून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेकडून केली जात आहे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा निकाल 17 जानेवारीपूर्वी लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच टी-ई-टी 2026मध्ये जे पात्र ठरणारे जे सर्व कॅन्डिडेट आहेत त्यांनाही या चालू शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार का, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या आपण जर पाहिलं तर माध्यमातून जे पूर्वीचे पास असणारे शिक्षक आणि आत्ताचे पास होणारे शिक्षक यांच्यामध्ये आपल्याला बराचसा वाद होताना दिसत आहे. खरं तर यावरती कोणता ना कोणता मार्ग नक्कीच निघेल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.